मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपीमध्ये करण्यात आला। त्यामुळे वैष्णवी हगवणीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलीस त्या दिशेने तपास करत असल्याची माहिती मिळते। सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती। वैष्णवीने 2 दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं तपासात उघड झालंय। वैष्णवीने 27 नोव्हेंबर 2023 रोजी आत्महत्येचा कीटकनाशक खाऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी तिला वाचवण्यात आलं होतं, मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यावेळच्या संबंधित रुग्णालयाकडून रिपोर्ट्स मागवल्यात। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय। वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असल्याचं समोर आलंय, मात्र तरी देखील हगवणे कुटुंबियांवर सौम्य कलम लावण्याचाही आरोप केला जातोय। तसंच हगवणींची मोठी सून मयुरीने नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती। गुन्हा दाखल होऊन देखील पोलीस निरीक्षक संतोष गिरी यांनी कारवाई केली नाही। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्रांनी याच गाडीतून विविध ठिकाणी प्रवास केला होता। दरम्यान या दोघांनी वापरलेली इंडेवर आणि बलेनो गाडी पोलीस कधी जप्त करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आलाय। मुळशीमधील एका कार्यक्रमातील या व्हिडिओमध्ये निलेश चव्हाण कमरेला बंदूक लावून नाचताना दिसतोय। निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे, तेव्हापासून तो फरार आहे।